राईट. ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. काल आपण 2 लॉज पाहिलेत, आज तिसरा लॉ पाहू. द नेक्स्ट लॉ, देर आर द 5 लॉज आय टोल्ड यू. तिसरा लॉ पाहूत आज, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. काल पाहिलं आपण लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन पाहिलं होतं. 5 बेसिक लॉज आहेत म्हटलं होतं मी तुम्हाला. देर आर द 5 बेसिक लॉज विच गव्हर्न, जे काय करतात, गव्हर्न करतात कोणाला, जेव्हा इलेमेंट कंबाईन होऊन त्यापासून कंपाऊंड बनवतो. वेन द इलेमेंट्स कंबाईन टू फॉर्म द कंपाऊंड्स, देर आर द 5 लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन 5 असतात म्हटलो आपण, त्यापैकी तिसरा लॉ आज चालू आहे. लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहेत सगळे. याच्यामध्ये तिसरा लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. याला काय म्हणूया आपण आता, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. मल्टिपल अनेक. वेन 2 आर मोर इलेमेंट्स, याच्यात कसं आहे पहा, इट वॉज फर्स्ट ऑफ ऑल पुट फोर्थ बाय, याला कोण पुट फोर्थ केलं होतं और प्रपोज केलं होतं. इट वॉज पुट फोर्थ बाय जॉन डाल्टन. इट वॉज put forth by the scientist, the name of the scientist that is John Dalton. Daltonची थिअरी पण आहे, आपण पुढे पाहणार आहोत. It was put forth by what? John Dalton. Okay. Now law of multiple proportion आहे. तर याच्यात कसं आहे बघा की मल्टिपल म्हणजे 2 or more elements. द मल्टिप्लिसिटी याचा अर्थ बघा काय आहे की जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेमेंट, 2 or more elements, 2 or more elements combine होऊन आता combine to form 2 किंवा 2 पेक्षा जास्त इलेमेंट काय होईल आता, कंबाईन होईल. कंबाईन टू फॉर्म, दे आर फॉर्मिंग कंपाऊंड. काय बनवतात, कंपाऊंड. 2 or more elements, 2 or more elements कंबाईन होऊन काय बनवायलेत, कंपाऊंड. पण कसा कंपाऊंड, मोर दॅन 1 कंपाऊंड, एकापेक्षा जास्त. टू फॉर्म मोर दॅन 1 कंपाऊंड. कंपाऊंड बनवतात हे माहित आहे तुम्हाला. जे माहित आहे ते लक्षात ठेवा आधी. इलेमेंट कंपाऊंड बनवतात हे म्हटलं आपण, पण पहा लक्ष द्या, मोर दॅन 1 कंपाऊंड, मोर दॅन 1 कंपाऊंड बनवू शकतात. आता एक कंपाऊंड नाही बनवतील हे, तर मोर दॅन 1 कंपाऊंड, एकापेक्षा जास्त कंपाऊंड बनवतील. कोण, 2 or more elements. तर याचा स्टेटमेंट सांगतो आधी डायरेक्ट. स्टेटमेंट when 2 elements combine, suppose A and B, when 2 elements, it is stated as when 2 elements A and B, okay, A and B combine होईल, 2 इलेमेंट. जेव्हा 2 इलेमेंट A and B कंबाईन होतात, कोण, 2 इलेमेंट्स, कोणते, A and B. when 2 elements A and B combines, then the masses of, then यांचा मास आता कोणाचा, B चा, then mass of B or masses of B, masses of कोणाचे B, that combines with A, that combine with कोणासोबत A, that combine with A, masses of B, masses of B combines with A, कोणासोबत कंबाईन व्हायले, कंबाईन विथ A. पहिलं काय म्हटलं आपण सुरुवातीला, 2 इलेमेंट कंबाईन व्हायलेत. कोणते कोणते 2 इलेमेंट, A and B. ठीक आहे, A and B 2 इलेमेंट कंबाईन व्हायलेत. यापैकी मास ऑफ कोणाचा, B, मासेस ऑफ B दॅट कंबाईन विथ कोणासोबत कंबाईन होतो, A. तर masses of B that combined with the masses of A, they have the ratio. यांच्यामध्ये एक रेशो असतो कोणाच्या, masses of B and the mass of कोणाचा, with the mass of A, with नुसता A नाही तर कसा, mass of A have the simple whole number ratio. रेशो ऑफ कसा असेल याच्यामध्ये, सिंपल होल नंबर. ओके,
द रेशो इज स्मॉल होल नंबर असेल. इट इज व्हॉट? स्मॉल होल नंबर रेशो. स्मॉल होल नंबर, स्मॉल होल नंबर रेशो बनेल. एक एक्झाम्पल सांगतो, स्टेटमेंट नंतर कळते बघा. त्याच्यात एक एक्झाम्पल पाहूत आपण, मग स्टेटमेंट कळतो तुम्हाला. लिसन वन एक्झाम्पल. बट आय वॉज टेलिंग टू यू दॅट 2 आर मोर इलेमेंट्स. समजा एक हायड्रोजन आहे, कंबाईन व्हायला कोणासोबत? ऑक्सिजन सोबत. हायड्रोजन ए आहे आणि ऑक्सिजन काय आहे? बी आहे. असे दोन कंपाऊंड आपण म्हणूया, ए आणि बी म्हटलो आपण. कोणते कोणते? एक हायड्रोजन आहे आणि दुसरा कोणता आहे? ऑक्सिजन आहे. ठीक आहे. जेव्हा ए व बी कंबाईन होऊन याच्यापासून दोनपेक्षा जास्त कंपाऊंड बनवतील, एक H2O बनवेल. कोण आणि कोण कंबाईन व्हायला इलेमेंट? H आणि O. म्हणजे कोण? हायड्रोजन व ऑक्सिजन कंबाईन होऊन, हायड्रोजन व ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म व्हॉट? मोर दॅन वन कंपाऊंड म्हणतो आपण. काय म्हणतो आपण? मोर दॅन वन कंपाऊंड. म्हणजे एकापेक्षा जास्त कंपाऊंड, एकापेक्षा जास्त कंपाऊंड. हायड्रोजन व ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म. एकापेक्षा जास्त कंपाऊंड कोणते? एक H2O आणि एक H2O2. एक H2O बनवेल आणि एक H2O2 बनेल. H2O2 काय म्हणतात याला? हायड्रोजन पर ऑक्साइड. इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? हायड्रोजन पर ऑक्साइड. काय म्हणावं याला? हायड्रोजन पर ऑक्साइड. दोघांमध्ये बी हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. H2O मध्ये बी काय? हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. H2O2 मध्ये सुद्धा काय? हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. किती सोपं आहे बघा, इंटरेस्टिंग. वेन 2 or more elements, 2 इलेमेंट कोणते आहेत आता? वेन 2 elements A and B, हायड्रोजन अँड ऑक्सिजन combine to form more than one compound. एक कंपाऊंड नाही बनवायले, H2O पण बनवायले आणि H2O2 पण बनवत आहेत. दोन कंपाऊंड बनवत आहेत. कोणते कोणते? एक H2O आणि H2O2 पण. तर ते कसं बनवतील आता बघा. पहिला पाहूत आपण H2O कसा बनते. H2O कसा बनते? तर H आणि O याच्यापासून काय बनतो? H2O. पहिला H आणि O याच्यापासून काय बनतो? H2O. ठीक आहे. H आणि O. तर किती याचा मास घेऊया आपण? 2 ग्रॅम. 2 ग्रॅम हायड्रोजन. ऑक्सिजन 16 ग्रॅम. ऑक्सिजनचा मास किती असतो? 16 ग्रॅम. ओके. हे बनायले आता काय बनायले आता बघा. H आणि O पासून काय बनायले? H2O. हायड्रोजन किती? 2. ऑक्सिजन किती? 16. मग टोटल किती होते? 16 + 2 18 ग्रॅम. मास काल म्हटलं तुम्हाला, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड. मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. आहे का बघा. मास ऑफ रिॲक्टंट 2 ग्रॅम 16 ग्रॅम. दिस इज 18 ग्रॅम. तर हे पण पहिला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास याच्यात येतो. दोन्ही लॉ याच्यामध्ये आले. एक झाला हा काय झाला बघा. आता एक कंपाऊंड झाला. असाच दुसरा कंपाऊंड बनवतो म्हटलो आपण. 2 कंपाऊंड बनवतात, हायड्रोजन आणि कोण? ऑक्सिजन. हायड्रोजन आणि ऑक्सिजन आता अजून एक बनवेल, वॉटर बनवेल. हायड्रोजन आणि ऑक्सिजन पहिला बनवला वॉटर, दुसरा बनवतील आता H2O2. H2O2 बनण्यासाठी हे किती ग्राम घ्यावे लागतील आपल्याला? H2 म्हणजे किती ग्राम? 2 ग्राम मास. ओके. मासेस ऑफ B, हा आहे B आणि हा काय असतो? A. हा B असतो आणि हा A. द मासेस ऑफ B. पहिले हे सांगा मला. H2O2. H2 किती आहेत? 2 ग्रॅम. O किती आहेत? 2 आहे तो. म्हणून किती ग्रॅम घ्यावे लागतील आपल्याला? 32 ग्रॅम. O2 आहे. काय आहे? O2. दॅट्स वाय वी हॅव टू टेक 32 ग्रॅम. मग काय बनतो? 32 + 2 किती होईल? 34 ग्रॅम. किती ग्राम झाला हा? 34 ग्रॅम. 32 आणि 2 किती होईल? 16 दोन्ही 32. 32 आणि 2 किती होतात? 32, 33, 34 झाला. लक्ष द्या आता. B, द मासेस ऑफ B. व्हॉट आय वॉज टोल्ड यू. स्टेटमेंटमध्ये या आता वापस. स्टेटमेंटमध्ये आपण काय म्हटलं? द मासेस ऑफ. बघा कोणाचे मासेस? Bचे.
द मासेस ऑफ बी दॅट कंबाईन्स विथ द मास ऑफ कोणाचा ए. मासेस ऑफ बी हे द मासेस ऑफ बी कोण कोण आहे मास 16 ग्रॅम आणि 32 ग्रॅम. द मासेस ऑफ बी म्हणजे कोण ऑक्सिजन. द मासेस ऑफ ऑक्सिजन दॅट इज 16 ग्रॅम अँड किती ग्रॅम आहे 32 ग्रॅम. 16 ग्रॅम अँड 32 ग्रॅम दॅट कंबाईन विथ फिक्स्ड मास ए. एचा मास फिक्स राहणार एचा किती आहे 2 ग्रॅम 2 ग्रॅम 2 ग्रॅम 2 ग्रॅम एचा कसा असेल फिक्स. द मासेस ऑफ ऑक्सिजन 16 ग्रॅम व 32 ग्रॅम कंबाईन विथ कोणाला कंबाईन होत होता हे काय म्हटलं आपण कंबाईन विथ मास ऑफ कोणाचा कंबाईन विथ 2 ग्रॅम दॅट इज द फिक्स्ड मास. फिक्स्ड 2 ग्रॅम मास ऑफ कोणाचा आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा मास कसा आहे फिक्स आहे. यामध्ये आता कोणाला 16 ग्रॅम आणि 32 ग्रॅम मध्ये यामध्ये 16 ग्रॅम अँड 32 ग्रॅम याचा स्मॉल होल नंबर रेशो. चा रेशो जर काढला आपण रेशो काय काढायचं आता रेशो. द रेशो मीन्स यांचा गुणोत्तर. ओके रेशो म्हणजे काय असतो गुणोत्तर. याचा गुणोत्तर काय येतो 16 1 16 16 2 32. दिस इज द रेशो. हा रेशो कसा आहे आता इट इज स्मॉल होल नंबर. दिस रेशो इज ऑलवेज स्मॉल काय असतो होल नंबर. दिस रेशो इज कसा आहे स्मॉल होल नंबर. विच रेशो 1:2. द मासेस ऑफ बी दॅट कंबाईन विथ मासेस ऑफ ए हॅव द स्मॉल होल नंबर रेशो. कसा रेशो असतो स्मॉल होल नंबर रेशो. आणखीन एक उदाहरण पाहतो आपण. हा झाला कोणाचा H2O2 आणि H2O हायड्रोजन व ऑक्सिजन घेतलं आपण. असा सेकंड एक्झाम्पल पाहू. दिस इज फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल 2 इलेमेंट घेऊ. इथं कोणता घेतला आपण हायड्रोजन व ऑक्सिजन. काय म्हणलं मी पहा परत. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय घेतलं आपण हायड्रोजन व ऑक्सिजन बरोबर आहे ना. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये घेऊ तर आपण परत असं नायट्रोजन व ऑक्सिजन घेऊ. पहिल्यामध्ये काय पाहिलं आपण हायड्रोजन व ऑक्सिजन. दुसऱ्यामध्ये नायट्रोजन व काय पाहत होता ऑक्सिजन. असाच नायट्रोजन अँड ऑक्सिजन 2 एलिमेंट कंबाईन टू फॉर्म द मोर दॅन 2 कंपाऊंड्स. मोर दॅन 2 कंपाऊंड्स H2O बनला आणि कोणता बनला H2O2. जसं बनलं होतं तसंच आता नायट्रोजन व ऑक्सिजनचे 2 कंपाऊंड बनतील. कोणते कोणते 2 कंपाऊंड बनेल एक NO बनेल. NO म्हणजे याला काय म्हणायचं नायट्रिक ऑक्साईड. याचं नाव NO म्हणजे काय नायट्रिक ऑक्साईड. अजून एक दुसरा कंपाऊंड बनेल. एक NO बनला काय नाव याचं नायट्रिक ऑक्साईड म्हणलो आपण. असाच एक आणखीन दुसरा कंपाऊंड बनवू. हा एक कंपाऊंड झाला कोणापासून नायट्रोजन व ऑक्सिजन पासून. नायट्रोजन व ऑक्सिजन पासून 2 कंपाऊंड बनवतील. नायट्रोजन व ऑक्सिजन पासून कोणता बनला पहिला NO म्हणजे काय नायट्रिक ऑक्साईड. काय म्हणावं याला नायट्रिक ऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड. असाच दुसरा बनवूत आपण N आणि O पासून नायट्रोजन डायऑक्साईड. N+O इट फॉर्म्स NO2. NO2 म्हणजे काय म्हणावं याला नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन काय आहे हा डायऑक्साईड NO2 राईट. आता काय होतो पहा रेशो. मासेस ऑफ बी हा बी असतो हा ए असतो. हे ए आणि हे काय बी. मासेस ऑफ बी नायट्रोजन 14 असते कवा बी ऑक्सिजन 16 लक्षात ठेवाय. ऑक्सिजन O8 हे लिबे बकन जे आपण सुरुवातीला पाहिलं हे लिबे बकन. मग किती बनते 16 आणि 14 30 ग्रॅम. ओके ग्रॅम युनिट इम्पॉर्टंट आहेत. ग्रॅम्स युनिट काय ग्रॅम जी युनिट महत्वाचा आहे. आपला धडा युनिटवर आधारलेला आहे. युनिट लिहत जायच्या. नाव NO म्हणजे काय परत N किती 14 ग्रॅम. ऑक्सिजन 2 आहेत पहा. या फॉर्म्युल्याला ऑक्सिजन एकच आहे म्हणून किती घेतलं 16. ऑक्सिजन 2 आहेत किती घ्यायचे परत 32
मग किती बनेल हे 14 + हे किती झाले 14 + 16 6 4 10 0 4 1 1 2 1 3 याचे किती होतील आज 4 आणि 2 6 बरोबर आहे 3 आणि 1 किती होतील 46 ग्रॅम 46 ग्रॅम कोणाचा झाला NO2 चा 46 ग्रॅम NO2 आणि हा किती झाला 30 ग्रॅम masses of B now tell me असंच पहा आता द masses of oxygen आहे हे सांगायचं जशाला तसं the mass of oxygen काय काय इथं पण सेम आहे काय 16 ग्रॅम अँड किती आहे 32 ग्रॅम सेम आहे 16 ग्रॅम आणि 32 ग्रॅम याच्यात पण 16 आणि 32 सेम आहे याच्यात फिक्स मास 14 एचा कसा आहे फिक्स एचा मास किती आहे 14 ग्रॅम ए म्हणजे कोण नायट्रोजन इथं नायट्रोजन लिहायचं डायरेक्ट बी म्हणजे कोण ऑक्सिजन याचा रेशो 16:2 परत तसंच 16:2 किती 32 हा पण रेशो कसा 16:32 अँड धिस रेशो सुद्धा कसा आहे 1:2 जसं म्हटलं आपण इट इज स्मॉल होल नंबर पूर्णांक संख्या असते होल नंबर म्हणजे काय पूर्णांक संख्या तर ही नेहमी काय असते पूर्णांक संख्या असते होल नंबर असते 1:2 काय रेशो याचा 2 1:2 हे कोण सांगितलं जॉन डाल्टन लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन त्यांनी काय म्हटलं याला मल्टिपल प्रोपोर्शन मल्टिपल हा शब्द महत्वाचा आहे मल्टिपल म्हणजे काय जास्त एकापेक्षा जास्त दोनपेक्षा जास्त मल्टिपल 1 2 3 त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय म्हणावं त्याला मल्टिपल म्हणजे एक पेक्षा जास्त कंपाऊंड बनवलं तरी मल्टिपल म्हणायचं दोन इलेमेंटचा काय बनतो म्हटलो मी एक कंपाऊंड बनतो आपण सर्वांना माहिती आहे तुम्हाला 2 इलेमेंटचा काय बनतो एक कंपाऊंड तर एक कंपाऊंड न बनवता मल्टिपल कंपाऊंड बनवणे कसं बनवणे मल्टिपल कंपाऊंड काल पाहिलं आपण डेफिनेट प्रोपोर्शन कसं असायला पाहिजे डेफिनेट इथं काय आहे आता मल्टिपल प्रोपोर्शन बा किती इंटरेस्टिंग आहे शब्दावरून सुद्धा कळते शब्दावरून मल्टिपल यांचा प्रमाण कसं असतो 1:2 हा स्मॉल होल नंबर प्रोपोर्शन आहे प्रोपोर्शन म्हणजे प्रमाण प्रोपोर्शन म्हणजे काय असतो प्रमाण मल्टिपल प्रोपोर्शन ओके मल्टिपल म्हणजे 2 पेक्षा जास्त मल्टिपल म्हणजे 2 पेक्षा जास्त मल्टी अनेक राईट अजून एक्झाम्पल आहेत असेच कार्बन मोनॉक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड ए कोण आहे कार्बन बी कोण आहे ए कोण आहे बी असं तुम्हाला आता याच्यावरून डायरेक्ट सांगता येते बीचा रेशो काय आहे इथं 1:2 असं डायरेक्ट सांगायचं इथून याच्या पुढे तुम्हाला आता सगळं एवढं लांब लचक काही आवश्यकता नसेल काही लांब लचक आवश्यकता आहे का नाही फॉर्म्युल्यावरून सांगता येते SO2 SO3 अशाच प्रकारे सल्फर डायऑक्साईड आहे आणि सल्फर ट्रायऑक्साईड SO2 SO3 अदर एक्झाम्पल्स याच्यात पहा आता ए कोण आहे ए कोण आहे बी कोण आहे ओ ए कोण आहे बी कोण आहे ओ बीचा रेशो काय बघा 2 बी किती आहे 2 बी किती आहे 3 म्हणजे रेशो काय याचा 2:3 रेशो काय 2:3 हा रेशो पण कसा आहे स्मॉल होल नंबर हा रेशो कसा असतो स्मॉल होल नंबर याच्यावरून तुम्हाला आता कोणताही फॉर्म्युला दिला काढता येतो मल्टिपल प्रोपोर्शन कळाला समजलं लॉ ऑफ काय हा मल्टिपल प्रोपोर्शन समजला राईट स्टेटमेंट काय सांगा स्टेटमेंट बोलतो परत ऐका जेव्हा काय होतो स्टेटमेंट चला लक्ष द्या स्टेटमेंट when 2 elements A and B combines then the mass of B always or masses of B combines with the fixed mass of A that have the कसा रेशो असतो सिंपल होल नंबर रेशो सिंपल आहे याच्यात एवढंच that have the simple whole number ratio. नेक्स्ट लॉ पाहू गे लुझियाक लॉ हा झाला तिसरा लॉ
चौथा लॉ पाहू गे लुझियाक लॉ. गे लुझियाक नावच आहे यांचं. द फोर्थ लॉ इट इज द गे लुसियाक. ल्युसियाक काय म्हणाव ल्युसियाक. गे लुसियाक लॉ. ल्युसियाक. आयसॅक न्यूटनचं नाव काय होतं आयसॅक. त्याला काय म्हणावं ल्युसियाक. गे लुसियाक लॉ. लुझियाक काय नाव गे लुझियाक लॉ. जॉन डॉल्टन. पहिल्याला अँटॉइन लवाइझियर. अँटॉइन लवाइझियर. दुसरा जोसेफ प्रॉस्ट. तिसरा आताच पहिला जॉन डॉल्टन. चौथा गे लुझियाक. याचं नावच आहे लॉ यांचा. गे लुझियाक लॉने काय केले आता वेन द गॅसेस कंबाईन्स. गॅसेस म्हटले आता वेन द गॅसेस कंबाईन्स. वेन गॅसेस काय होतात कंबाईन. वेन गॅसेस कंबाईन ऑर प्रोड्यूस. गॅसेस कंबाईन होतात किंवा काय होतात तयार होतात प्रोड्यूस. वेन गॅसेस कंबाईन. गॅस कोणते फॉर एक्झाम्पल हायड्रोजन गॅस नायट्रोजन गॅस असं कोणताही राईट. असं डायरेक्ट नाही पाठ करायचं हां. कोणते बी गॅस लक्ष द्या हां. नंतर मग कन्सेप्टवर एकदम सिरियस व्हायचं. वेन गॅसेस कंबाईन ठीक आहे होत असेल गॅस काय होते कंबाईन व्हायले. गॅसेस काय व्हायले कंबाईन व्हायले. वेन गॅसेस कंबाईन आर प्रोड्यूस. गॅस प्रोड्यूस बी करता येते आपल्याला माहिती आहे तुम्हाला. गॅस प्रोड्यूस होते गॅस बनवता येते आपल्याला. वेन गॅसेस कंबाईन ऑर प्रोड्यूस ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. केव्हा होते ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन जेव्हा होते और केमिकल कॉम्बिनेशन. ओके ड्युरिंग केमिकल कॉम्बिनेशन गॅस कंबाईन. वेन द गॅसेस कंबाईन. सगळे कंबाईन म्हणून 5 लॉ आहेत कॉम्बिनेशन. 5 लॉज काय म्हटले आपण कॉम्बिनेशन. वेन गॅसेस कंबाईन ऑर प्रोड्यूस ड्युरिंग केव्हा केमिकल रिॲक्शन. ओके नाव इथं पण काय होतं देन अंडर सेम टेम्परेचर अँड प्रेशर असेल याचा सगळ्या गॅसेसचा. ओके देन दे डू सो. तर ते असं करतात दे डू सो. डू सो डायरेक्ट स्टेटमेंट आहे याचं आहे स्टेटमेंट. विधान आहे याचं स्टेटमेंट. तर काय म्हटलं वेन गॅसेस कंबाईन ऑर प्रोड्यूस्ड इन केमिकल रिॲक्शन ड्युरिंग केमिकल रिॲक्शन दे डू सो. दे डू सो कसं असं कंबाईन करणे किंवा प्रोड्यूस करणे असं करतात ते. दे डू सो इन अ रेशो ऑफ इन अ सिंपल रेशो. दे डू सो इन सिंपल रेशो आहे. आता बघा पहिला काय होता तिसऱ्या लॉ मध्ये स्मॉल होल नंबर. काय होता स्मॉल होल नंबर. आता कसं आहे इन सिंपल रेशो. इन सिंपल रेशो ऑफ व्हॉल्यूम. सिंपल रेशो ऑफ कोणाचा असेल व्हॉल्यूम. प्रोव्हाइडेड ऑल द गॅसेस. प्रोव्हाइडेड याला प्रोव्हाइडेड काय पाहिजे प्रोव्हाइडेड. प्रोव्हाइडेड म्हणजे असलंच पाहिजे असं प्रोव्हाइडेड. प्रोव्हाइडेड अट आहे ती अट कंडिशन शर्त. एक शर्त अशी आहे प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस. ऑल गॅसेस कसे असले पाहिजे प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस इन सेम टेम्परेचर अँड प्रेशरमध्ये असले पाहिजे. सेम टेम्परेचर अँड कशामध्ये असले पाहिजे प्रेशर. टेम्परेचर प्रेशर सगळ्या गॅसचं सेम असलं पाहिजे. एक एक्झाम्पल सांगतो फॉर एक्झाम्पल दिल्यावर स्टेटमेंट कळते हां. तोपर्यंत स्टेटमेंट पाठ नाही करायचं. पहिलं एक्झाम्पलच पाहायचं नंतर स्टेटमेंट पाहायचं. वेन गॅसेस कंबाईन म्हटलो आपण बघा आता 2 गॅसेस परत कंबाईन करू आपण. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन होऊन काय बनतो म्हटलो आपण वॉटर H2O. दिस इज वॉट वॉटर. ओके तर गे लुझियाक सायंटिस्टचे नाव काय गे लुझियाक यांनी काय म्हटले हायड्रोजन 2 आहेत बघा H2 म्हणजे किती याचं 100 ml लागेल आणि ऑक्सिजन हे बी किती लागेल आता 50 ml. गॅस मिक्स केले 100 आणि 50 तुम्हाला कळायला असेल. व्हॉल्यूम 150 झाली पाहिजे. व्हॉल्यूम काय म्हणालो आपण व्हॉल्यूम किती झाली पाहिजे 150 झाली पाहिजे. होत नाही व्हॉल्यूम 100च होते. व्हॉल्यूम किती होते 100. व्हॉल्यूम ॲडिटिव्ह नसते. व्हॉल्यूम 1 लिटर आणि 1 लिटर 2 लिटर होत नाही व्हॉल्यूम. हां गॅस मिक्स होतात. गॅस वेन द गॅस कंबाईन जेव्हा गॅस कंबाईन व्हायले बघा आता लॉ कसा आहे इंटरेस्टिंग.
गॅस कंबाईन होतात, जेव्हा गॅस कंबाईन व्हायलेत, प्रोव्हाइडेड हा पॉईंट पहा परत, ऑल गॅसेस इन सेम टेम्परेचर, हे गॅस आहे, हे पण गॅस आहे, हे पण काय वाटरचे वेपर्स आहेत, वाटरचे काय वेपर्स आहेत, गॅस आहे, वाटर पण काय गॅस, हायड्रोजनची गॅस आहे, ऑक्सिजनची गॅस आहे, वाटरची पण काय निघाली गॅस निघाली. किती इंटरेस्टिंग आहे बघा. व्हेन गॅसेस कंबाईन ऑर प्रोड्यूस, गॅसेस जेव्हा कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात, केव्हा होतात, ड्युरिंग केमिकल रिॲक्शन, देन दे डू सो, हे असं करतात, दे डू सो, दे म्हणजे कोण गॅसेस, दे डू सो, गॅसेस डू सो इन सिम्पल रेशो ऑफ व्हॉल्यूम, इन कशामध्ये, इन सिम्पल रेशो ऑफ व्हॉल्यूम, यांची व्हॉल्यूम काय असेल आता, सिम्पल रेशो, व्हॉल्यूम किती व्हॉल्यूम लागेल याला, 2 व्हॉल्यूम, व्हॉल्यूम 2 लागते याला. ऑक्सिजन किती आहे, 1 व्हॉल्यूम आहे, याच्यापासून वॉटर किती व्हॉल्यूम बनायले, 2 व्हॉल्यूम बनते. कसं, H2 प्लस O2 ही रिॲक्शन असते, असं H2 2 घ्यायचे प्लस O2 एकच घ्यायचं, काय बनतो 2H2, अशी बॅलन्स करायची रिॲक्शन, व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम, O2 बेदोनी 4H आहेत बघा, H किती आहे 4H, O किती आहे एकच O, 1 व्हॉल्यूम, व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम, वॉटरची व्हॉल्यूम किती व्हायली 2 व्हॉल्यूम व्हायली, परत 2 व्हॉल्यूम्स. सो दिस इज द 2 व्हॉल्यूम अँड ऑक्सिजन 1 व्हॉल्यूम अँड दिस इज द 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज फॉर्मिंग, हे व्हॉल्यूम आहे. तर ह्या व्हॉल्यूमचा दे डू सो इन सिम्पल रेशो ऑफ व्हॉल्यूम, कसा बनतो याचा, सिम्पल रेशो ऑफ व्हॉल्यूम, व्हॉल्यूमचा रेशो 2 किती आहे व्हॉल्यूम आहे 2:1:2 हा कोणता आहे परत 2. गैस से कंबाइन होके गैस बन रहा, गॅस कंबाईन होऊन काय बनायले गॅस बनायले. तर त्यांच्या व्हॉल्यूमचा रेशो, त्यांच्या कशाचा व्हॉल्यूमचा रेशो कसा असतो, दिस इज सिंपल रेशो, हा रेशो आहे सिंपल रेशो, दिस इज द रेशो अँड दिस रेशो विल बी कसा असेल सिंपल असेल, ओनली साधा रेशो असेल, होल नंबर काय नाही, इट इज अ सिंपल रेशो असेल. हे आहे गे-लुझियाक लॉ, महत्त्वाचा लॉ आहे. हे सर्वात आधी कोण पुटफोर्थ केले होते, गे-लुझियाक नावाच्या सायंटिस्टने, गे-लुझियाक. इथं पहा परत, व्हॉट इज नाव द व्हॉल्यूम ऑफ, कोणाची व्हॉल्यूम, हायड्रोजनची 100 ml व्हॉल्यूम, ऑक्सिजनची 50 ml व्हॉल्यूम. हायड्रोजन मीन्स 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन, 2 व्हॉल्यूम म्हणायचे, आता 2 व्हॉल्यूम आहे, हे 2 फॉर्म्युल्यावरून कळते, व्हॉल्यूम किती आहे कशावरून कळते, फॉर्म्युल्यावरून. 2 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन, 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन मीन्स किती ml, 2 व्हॉल्यूम, 2 व्हॉल्यूम म्हणजे किती ml 100 ml, 2 व्हॉल्यूम मीन्स किती ml 100 ml. So 2 volume of hydrogen that is 100 ml combined with 1 volume that is 50 ml to form 100 ml. किती बनते 100 ml बनते आणि ती व्हॉल्यूम किती असते 2 व्हॉल्यूम असते. So this ratio is 2:1:2. Other example, one more we will see. This is what is formed, water is formed in this case. One more example, if we take other examples, if we have to form ammonia gas, ammonia NH3, अमोनिया, NH3 म्हणजे काय असते अमोनिया. अमोनिया गॅस कशी बनते, अमोनिया गॅस बनण्यासाठी काय काय आहेत इलेमेंट पाहिजे, नायट्रोजन आणि हायड्रोजन, अमोनिया गॅस असते. हे काय वॉटरचे वेपर पण काय आहेत, हे पण गॅस. गे-लुझियाक वाला की गॅस, गे-लुझियाकने कशाशी सांगितले गॅसेस, याच्यात सगळे गॅसेस आहेत. गे-लुझियाक लॉ महत्वाचा आहे, गे-लुझियाक लॉ महत्वाचा आहे. आता NH3 इलेमेंट कोणते आहेत बोला, N आहे आणि कोणता आहे H आहे, N आहे आणि H आहे. वॉटर मधले इलेमेंट कोणते आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून काय बनतो वॉटर, N2 + 3H2, याचं एक प्रमाण असते, H2 3च घ्यावे लागतात व्हॉल्यूम, N2 + 3H2 इट फॉर्म्स 2NH3. काय फॉर्म करतो
2NH3 अमोनिया बनते, अमोनिया. का? कारण त्यांचा एक प्रमाण असतो निश्चित, तेवढ्या प्रमाणातच रिॲक्शन होते. वॉटर कसा बनतो? हायड्रोजन 2 ऑक्सिजन 1 H2O. असा अमोनिया पण फॉर्म्युला काय? NH3 फॉर्म्युला आहे अमोनियाचा. म्हणजे काय? एक नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन, 3 दोन्ही 6 हायड्रोजन. बघा हायड्रोजन किती आहेत? 6 हायड्रोजन आहेत का? हायड्रोजन किती बनले पाहिजे? 6 हायड्रोजन. हे झाले किती झाले? 3 दोन्ही 6 हायड्रोजन, 3 दोन्ही 6. नायट्रोजन बघा किती आहेत? N2. किती N आहेत? 2N. सो इट इज N2 प्लस 3H2. काय फॉर्म केला? 2NH3. काय फॉर्म केला बघा? काय फॉर्म झाला? 2NH3. N2 गॅस. परत हे किती किती घ्यावे लागेल? याची व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम. ओके, 1 लिटर घेऊ समजा, हे 1 लिटर, तर हे किती घ्यावं लागेल? 3 लिटर. आता हे तुम्ही फॉर्म्युला बघून सांगतायत तुम्हाला. 1 लिटर हे घ्यावं लागेल, हे 3 लिटर घ्यावं लागेल, बरोबर आहे. तर किती लिटर हे बनते? 2 लिटरच बनते. हे किती लिटर बनते? 2. रेशो 2:1 काय होते? 2. इथं काय येते? 1:3 काय येतो? 2. 2 लिटर. इथं काय? ml आहे, मिलीलिटर, ml. हेअर इट इज लिटर. 1 लिटर, 3 लिटर आणि काय? 2 लिटर्स. आता 1 लिटर जे आहे याची व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूम किती आहे? आता फॉर्म्युल्यावरून व्हॉल्यूम लिहिता येते आपल्याला. 1 व्हॉल्यूम. हे किती व्हॉल्यूम आहे? 3 व्हॉल्यूम. हे पण किती व्हॉल्यूम आहे? 2 व्हॉल्यूम. इथं पहा व्हॉल्यूम किती होती? 2 व्हॉल्यूम. याच्यावरून नाही सांगता आलं असतं, आपलं ml होतो. हे ml होता, ml मिलीलिटरवरून आपल्याला व्हॉल्यूम नाही सांगता आली असती. इथं पण जर आपण इथं 200 घेतला होता 2 व्हॉल्यूम, 100 घेतला असता 1 व्हॉल्यूम. परत हे किती बनते? 200 आणि 100 जर घेतला तर प्रमाण, हे 200 घेतलं आणि हे किती घेतलं आपण? हे 200, तर हे 100, तर हे किती होईल सांगा? हे जर 200 घेतलं, हे 100 घेतलं, तर हे किती बनते? 200च. किती बनते? 200. 300 बनण्याऐवजी 200 बनते. हे फॉर्म्युल्यावरून असं 200. हे किती आहे? 100. हे किती आहे? 200 ml. सगळ्यांचे आपण समान केले. इथं पहा 1 लिटर, 3 लिटर, 2 लिटर. सो नायट्रोजन गॅसेस कंबाईन झाले और प्रोड्यूस झाले. आता स्टेटमेंट बघा परत. स्टेटमेंट आता लक्ष द्या. गॅसेस कंबाईन झाले किंवा काय झाले? प्रोड्यूस झाले. तर यावेळी काय करतात ते? गॅसेस कंबाईन और प्रोड्यूस किंवा केमिकल रिॲक्शनला. जेव्हा केमिकल रिॲक्शन होते त्यावेळी गॅसेस कंबाईन होतात किंवा काय होतात? प्रोड्यूस होतात. ओके. डू सो कसे होतात ते तसं डू सो करतात, तसं करतात ते. डू सो काय? कंबाईन करणे किंवा प्रोड्यूस करणे. कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस होतात. दे डू सो इन सिम्पल रेशो ऑफ व्हॉल्यूम. म्हणजे त्यांच्या व्हॉल्यूमची रेशो कशी असते? सिम्पल रेशो. इन सिम्पल रेशो ऑफ व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस इन सेम टेम्परेचर. सगळे गॅसेस कसे असले पाहिजे? सेम टेम्परेचरला असले पाहिजे. ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर. ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर. सो नाव धिस रेशो, हा रेशो काय होईल आता? 1:3:2. 1:3:2 हा रेशो होईल. आणि धिस रेशो इज कसा असतो? सिम्पल रेशो ऑफ व्हॉल्यूम. सिम्पल रेशो काय असेल? व्हॉल्यूम. आणि याच्यावर सगळ्यावर टेम्परेचर आणि प्रेशर सारखा असला पाहिजे. हा टी अँड पी, टेम्परेचर व प्रेशर कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे. टेम्परेचर एकाला वेगळं किंवा दुसऱ्याला वेगळं असं जमणार नाही. द टेम्परेचर अँड प्रेशर शुड बी सेम. सो इट इज कॉल्ड एज व्हॉट? इट इज द गे-लुझॅक लॉ. आलं लक्षात? गे-लुझॅक लॉ समजला? समजला का? गे-लुझॅक लॉ समजला? हो, लक्षात राहू शकते. ओके, राईट. ओके, ठीक आहे. स्टेटमेंट परत बघा काय? गॅसेस कंबाईन और प्रोड्यूस. स्टेटमेंट पाठ ठेवा. हां, गॅसेस कंबाईन और प्रोड्यूस. काय करतात ते? प्रोड्यूस. कंबाईन और प्रोड्यूस. दे डू सो. कसं करतात? दे डू सो इन सिम्पल रेशो ऑफ व्हॉल्यूम प्रोव्हाइडेड ऑल गॅसेस इन सेम काय असलं पाहिजे? टेम्परेचर व प्रेशर.
कालचा दुसरा लॉ आहे का लक्षात, काय होता? व्हॉट इज सेकंड लॉ? लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. काय म्हटलं होतं आपण? लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन, एनी गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन, एनी गिवन कंपाऊंड आहे ना, बरोबर आहे, एनी गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन. व्हॉट इज लॉ ऑफ, कोणता लॉ होता? लॉ ऑफ काय म्हटलं होतं आपण त्याला? सेकंड लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. एनी गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन द सेम प्रोपोर्शन ऑफ इलेमेंट, और त्याला असं म्हणता येते, और सेम इलेमेंट ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. दोन्ही पण प्रकारे म्हणता येते त्याला. ए गिवन कंपाऊंड है ना, काय सुरुवात काय केली होती आपण? इट इज स्टेटेड ॲज ए गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन द सेम प्रोपोर्शन ऑफ इलेमेंट बाय वेट. सेम प्रोपोर्शन ऑफ इलेमेंट बाय वेट. ए गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन सेम प्रोपोर्शन ऑफ इलेमेंट बाय वेट. त्याला काय म्हटलं होतं आपण? लॉ ऑफ, कोणता लॉ होता? लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. एक लॉ पाहिला, दुसरा, तिसरा आता कोणता पाहिला आपण? गे-लुझॅक लॉ. अव्होगॅड्रो पाचवा लॉ आहे. अव्होगॅड्रो म्हणून लॉ आहे पाचवा. अव्होगॅड्रो, हां, तो लॉ पाचवा आहे. 5 लॉ संपतात आपले. धडा सोपा आहे, समजायला ना धडा, काय ताण घ्यायचं नाही, टेन्शन, लई सोपा आहे. टेन्शन येते हां, पण खूप सोपा आहे, खूप सोपा आहे, काहीच अवघड नाही. हां, खूप सोपा आहे, खूप सोपा आहे म्हणालो मी. हां, टेन्शन घेऊ नका, लई सोपं आहे हे. सोपं अवघड वाटतं तुम्हाला, अवघड पुढे असणार ते सोपं वाटणार. बघा, अवघड सोपं वाटणार, हे खूप सोपं आहे, चिल्लर धडा आहे हे. कसं आहे माहीत आहे का? बेसिक आहे धडा, सोपा आहे धडा, खूप सोपा आहे हा. वाटते असं वाचावं, लई मोठा आहे वाचायला अवघड, पण कसं आहे लक्षात ठेवायला लई थोडं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. एवढं कामाचं आहे, पण एवढं सगळं एवढे 4-5 पानं याला वाचावे लागतात. पण दुसरे पुढे काय आहेत, जरी थोडं लक्षात ठेवलं, मोठं त्याचा काय होते, फायदा होते, किंवा मोठे त्याच्यावरून आपल्याला उत्तरे सोडविता येतात. तर यामध्ये तेवढं नाही कामाचं, लई सोपं आहे, खूप सोपं आहे. हां, ओके. तर 5 बेसिक लॉ लक्षात ठेवा. बेसिक टर्म चालू आहेत आपले. सुरुवात केली होती आपण, आहे का लक्षात धड्याची? SI युनिट कालचे ते पण लक्षात ठेवा. SI युनिट किती म्हटले होते आपण? SI युनिट किती असतात? फंडामेंटल SI युनिट 7. व्हेरी गुड, है ना. फंडामेंटल SI युनिट कितने? 7. हां, ठीक आहे. मॅटरचे 2 मुख्य प्रकार कोणते? मॅटरचे 2 टाइप्स. मॅटरचे 2 टाईप कोणते? मॅटरचे 2 टाईप. मॅटरचे मुख्य 2 टाईप, एक प्युअर सबस्टन्स आणि एक मिक्सचर, है ना. प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर, राईट. आता मेसेज करू नका टाईप, हां ठीक आहे. हां, यस नो म्हणा. प्युअर सबस्टन्स आणि काय? मिक्सचर. कोणाचे? मॅटरचे 2 टाईप. प्युअर सबस्टन्सचे परत 2 प्रकार, इलेमेंट आणि कंपाऊंड. हां, राईट. प्युअर सबस्टन्सचे 2 टाईप कोणते? इलेमेंट आणि कंपाऊंड, बरोबर आहे. मिक्सचरचे परत 2 टाईप कोणते? होमोजिनियस, हेट्रोजिनियस. मिक्सचरचे 2 टाईप कोणते? होमोजिनियस, हेट्रोजिनियस, बरोबर आहे. हेट्रोजिनियस आणि होमोजिनियस. इलेमेंटचे 3 टाईप, इलेमेंट मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड, राईट. घंट्याभरचा धडा, 1 घंट्यामध्ये पूर्ण धडा सांगून टाकतो तुम्हाला मी, राईट. व्हॉट इज केमिस्ट्री झाली होती, केमिस्ट्रीचे स्कोप पाहिले आपण, केमिस्ट्रीचे अजून काय पाहिले या धड्यात? नेचर पाहिला, 5 ब्रँच पाहिले केमिस्ट्रीचे ब्रांच, ओके. त्यानंतर क्लासिफिकेशन सुरू झाला होता मॅटरचा, बरोबर आहे ना. त्यानंतर नंतर डायरेक्ट आपण काय पाहिलो? स्टेट ऑफ मॅटर पाहिलं होतं. 3 स्टेट, फिजिकल प्रॉपर्टीज, मेजरमेंट त्यांचे, है ना. मेजरमेंट महत्त्वाचे आहेत. मेजरमेंट, फिजिकल प्रॉपर्टी, मास, व्हॉल्यूम, है की नाही. मास, व्हॉल्यूम, लेंथ, डेन्सिटी, अजून काय होतं? टेम्परेचर इज अ मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. व्हॉल्यूम इज व्हॉट? व्हॉल्यूम इज अमाउंट ऑफ स्पेस इन 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. व्हॉल्यूम. मास इज व्हॉट? मास is काय डेफिनेशन? मेजर ऑफ फिजिकल क्वांटिटी. मास इज अ मेजर ऑफ
physical quantity of matter. Sorry, mass is a measure of quantity of matter. Mass, length, time नाही है ना, टेम्परेचर पाहिला होता आपण. इट इज अ कोल्डनेस और हॉटनेस ऑफ एन ऑब्जेक्ट, राइट. टेम्परेचर. वॉल्यूम, डेन्सिटी. व्हाट इज डेन्सिटी? डेन्सिटी इज नथिंग बट मास पर युनिट वॉल्यूम, है ना. डेन्सिटी इज व्हॉट? मास पर युनिट वॉल्यूम, राईट. हे झालं होतं, धडा सोपा आहे. त्यानंतर लॉज सुरू केले आपण. लॉजमध्ये केमिकल कॉम्बिनेशनचे 5 लॉज आहेत. पहिला लॉ आहे लॉ ऑफ कोणता? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. दुसरा आहे लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. तिसरा आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. डेफिनाइट, मल्टिपल. चौथा आता पाहिला आपण. चौथा लॉ कोणता पाहिला? गे-लुझॅक लॉ. गे-लुझॅक लॉने काय म्हटलं? वेन गॅसेस कंबाईन ऑर प्रोड्यूस. गॅसेस कंबाईन होतात किंवा प्रोड्यूस. इथं कोणते गॅसेस कंबाईन झाले? नायट्रोजन आणि हायड्रोजन. आणि प्रोड्यूस केले. काय प्रोड्यूस केले? अमोनिया. अमोनिया काय आहे? गॅस आहे. अशाच प्रकारे इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय झाले? कंबाईन झाले. वेन गॅसेस कंबाईन ऑर प्रोड्यूस. प्रोड्यूस कोणती गॅस झाली? वॉटर. लय सोपं असते स्टेटमेंट. एक्झाम्पल पाहून स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, स्टेटमेंट पाहून एक्झाम्पल. तर यावेळी काय होतो? यांच्यामध्ये सिंपल रेशो ऑफ काय बनतो? व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा रेशो कसा बनतो? सिंपल रेशो ऑफ व्हॉल्यूम. ओके. तर वी विल स्टॉप हिअर टुडे. रिमेनिंग पार्ट विल सी ऑन टुमॉरो. थँक्यू. ओके, लेफ्ट व्हा.